शिंगवे नाईक येथे गारपीटचा फटका. आमदार काशीनाथ दातेसर यांनी बांधावर जाऊन केली पाहणी. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार काशीनाथ दातेसर यांनी नगर तालुक्यातील शिंगवे नाईक व इतर परिसरात अवकाळी गारपीट पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी सुभाष दुधाडे, सरपंच सुनील जाधव, संतोष कोराळे, विकास काळे, महेंद्र कोळपकर, दादा पुंड, बाळू डोळस, अभि पाटील, गुलाब पाटील, प्रभाकर जाधव, गोकुळ बोरुडे, बाळासाहेब हार्दे, सरपंच सखाराम सरक, नाथाभाऊ सरक, श्यामराव सोनवणे, मनोजभाऊ पुंड, चैतन्य पुंड, प्रशांत झुंजार सोनवणे, एकनाथ कोळपे, बाळासाहेब वरपे, नवनाथ वाघमारे, पाराजी मोरे, राजाराम पुंड, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळेकर, अनिल पुंड, गोरक्षनाथ सोनवणे, बंडू जाधव, विलास वाघमारे इत्यादी मान्यवर शेतकरी उपस्थित होते. काल दिनांक 18 मार्च 2026 रोजी अचानकपणे नांदगाव आणि शिंगव या दोन गावांच्या शिवारामध्ये प्रचंड गारपीट त्या ठिकाणी झाली. गारेचा पाऊस झाला आणि त्या गारपिटीमुळं या ठिकाणी टरबूजाचे प्लॉट असतील, मिरचीचे प्लॉट असतील, टोमॅटो असेल आणि मका, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड असलेला कांद्याचे प्लॉट हे संपूर्णपणे त्या प्लॉटचं नुकसान झालेलं आहे. सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. काल संध्याकाळी दोन्ही गावच्या कार्यकर्त्यांचे फोन आणि मेसेज मला त्या ठिकाणी मिळाल्यानंतर मी तातडीनं सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, तहसीलदारांना फोन केला. त्यांनी तातडीनं यंत्रणा पाठवून प्राथमिक पाहणी सगळी करून घेतलेली आहे. आज प्राथमिक पाहणीचा अहवाल हा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलेला आहे आणि उद्या प्रत्यक्ष कृषी अधिकारी आणि तलाठी आणि ग्रामसेवक हे एकत्रितपणे या ठिकाणी येऊन प्रत्येक प्लॉट ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा मोजमाप घेऊन त्याच्या नुकसानीचे पंचनामे हे उद्यापासून त्या ठिकाणी सुरू होतील. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना मी नम्रपणे आवाहन करतो की तुमचं जे झालेलं नुकसान आहे ते पीक उद्याच्या त्या पंचनाम्यामध्ये तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला भेटून ते दाखवून घ्या आणि पंचनामे करून घ्या. निश्चितपणे शासन पातळीवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी या मतदारसंघाचा प्रतिनिधी बनून मी मदत करणार आहे.